नमस्कार उदयजी. प्रताप नमस्कार. मित्र हो, 7 वाजलेले आहेत आणि मला असं वाटते आपण आपली आजची जी चर्चा आहे ती सुरू करावी. ओके, धन्यवाद. माझा आवाज क्लिअर येतो आहे? ओके, थँक्यू सो मच. चला तर मित्रांनो नमस्कार. आदरणीय व्हर्च्युअल व्यासपीठ आणि व्हर्च्युअल व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, आदरणीय पालक, माझे विद्यार्थी, प्रियजन, शिक्षक मित्र, माझे हितचिंतक, सर्वांना शुभ संध्याकाळ. मी प्राध्यापक अमित ताले, MIT मध्ये गेली 10 वर्ष ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी कार्यरत आहे. मित्र, माझं जे सब्जेक्ट्स जे मी शिकवतो त्यामध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये C++, ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्याचसोबतच सायबर सिक्युरिटी, डिजिटल मार्केटिंग सारखे सब्जेक्ट्स मी शिकवतो. मला एकूण 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. अपार्ट फ्रॉम दॅट माझं छंद जे आहेत, मला संगीताची आवड आहे, म्युझिक मला खूप आवडतं, गाण्याची आवड आहे. त्याचबरोबर 1-2 मराठी चित्रपटांसाठी मी संगीत दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे. माननीय उदय दत्तात्रय गायकवाड यांनी मला जी ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजच्या चर्चेला सुरुवात करतो. मित्रांनो, आजचा आपला विषय जो आहे तो विषय आहे आपला बदलते शिक्षणाचे स्वरूप, काळाची गरज. या विषयावर मी येणारच आहे मित्रांनो, पण त्याआधी परिवर्तन आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे असते ह्यावर मी तुम्हाला 2 मिनिटं सांगणार आहे की आपल्या आयुष्यामध्ये बदल हा किती महत्त्वाचा असतो. मित्रांनो, मी तुम्हाला 1879 मध्ये घेऊन जातो, ज्या वेळेस थॉमस अल्वा एडिसननी इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला होता. तो बदल इतका सोपी नव्हता, इतका म्हणजे इझी नव्हता. ज्या वेळेस त्यांनी हा शोध लावला होता त्यावेळेस ॲक्च्युली तो आविष्कार होता, तो एक चमत्कार होता. पण लोकांना ते पटवून देणं इतकं सोपं नव्हतं की इलेक्ट्रिसिटी तुमच्या घरामध्ये येणार आहे, पण ती तुम्हाला रात्री पण तुम्हाला उजेड मिळेल, प्रकाश मिळेल. तो लोकांसाठी एक चमत्कार होता. पण त्यासोबतच त्यांनी कंडिशन सांगितल्या होत्या की तुमच्या घरामध्ये शॉर्ट सर्किट पण होऊ शकते, आग लागू शकते, किंवा जर तुम्ही त्या वायरला जर का टच केलं तर तुमचा मृत्यू पण होऊ शकतो. विचार करा मित्र हो, की आपल्याला उजेड तर मिळणार आहे, पण त्यासोबत किती मोठी रिस्क आपल्याला उचलावी लागते आहे. पण तरी तो बदल ॲक्सेप्ट झाला, ते परिवर्तन ॲक्सेप्ट झालं आणि एक क्रांती घडली आणि जगासमोर इलेक्ट्रिसिटी आली. आणि त्यानंतर हळूहळू पावले उचलत गेले. त्यामध्ये सिक्युरिटी मेजर्स उचलल्या गेले, प्रिकॉशनरी मेजर्स उचलल्या गेले, त्यामध्ये सावधानता बाळगली गेली आणि त्यामुळे जे आहे इलेक्ट्रिसिटी जी आहे ती पूर्ण जगामध्ये पसरली. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटीवर बेस्ड कितीतरी इन्व्हेन्शन्स जगामध्ये निर्माण झाले. हे एक पहिलं उदाहरण मित्र. दुसरं उदाहरण मी तुम्हाला असं देतो. विचार करा, बँकेमध्ये एक कॅशियर आहे जो रोज त्याचं फक्त एकच काम आहे की बँकेमध्ये दिवसभर लोकांना कॅश वाटायची. दिवसभर तो तेच वाटत असतो की दिवसभर लोक येतील माझ्याकडे, मी त्यांना जेवढी त्यांनी मागितली तेवढी कॅश त्यांना द्यायची. एका कॅशियरच्या मनामध्ये असा विचार आला की बाबा, एखादी जर मशीन असती आणि त्या मशीनमध्ये जर का आपण हे पैसे ठेवून दिले आणि कोणीतरी तिथे येऊन ही मशीनच त्या लोकांना पैसे वाटप करणार, तर विचार करा, जर का सुरुवातीला हा कोणी विचार जर मांडला असेल तर त्याच्यावर लोक हसले असतील की अरे असं कसं शक्य आहे. पण टेक्नॉलॉजीने ते शक्य करून दाखवलं आणि ATMचा आविष्कार झाला. ATM मशीन्स मार्केटमध्ये आले आणि जगभर पसरले. तर मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की परिवर्तन ही काळाची गरज असते आणि प्रत्येक वेळेस ज्याही वेळेस परिवर्तन हे येत असते त्यावेळेस ते प्रगती सोबत आणत असते. म्हणजे आपण जर का आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवला तर नक्कीच त्यामध्ये आपली प्रगती
दडलेली आहे. नक्कीच आपल्याला कुठेतरी यश मिळणार आणि कुठेतरी आपली प्रगती होणार. तर शिक्षणाच्या बाबतीतही मित्र हो तसंच झालेलं आहे. शिक्षण आज ज्या स्टेजवर येऊन पोहोचलेलं आहे, ज्या याच्यावर येऊन पोहोचलेलं आहे, ॲक्च्युली मी तुम्हाला थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो. शिक्षणाची पार्श्वभूमी काय आहे मी तुम्हाला थोडक्यात मित्र हो सांगणार आहे. शिक्षणाची उत्क्रांती म्हणजे इव्हॅल्युएशन ऑफ एज्युकेशन हे कसं झालेलं आहे. तर सुरुवातीला भारतामध्ये गुरु शिष्य परंपरा होती. गुरु शिष्य परंपरा म्हणजे एक गुरु असायचा आणि त्याच्या अवतीभोवती शिष्य असायचे की जे गुरुकडून आपल्या गुरुकडून शिक्षा प्राप्त करत असत. हळूहळू ती शिक्षण पद्धती चेंज होऊन ज्यावेळेस प्रिंटिंग मीडिया आलं, ज्यावेळेस शाईचा आविष्कार झाला, त्यावेळेस मग पुस्तकं इन्व्हेंट झाली, मग पुस्तकं छापण्यात आली, मग त्याच्यानंतर सिलेबस आणि पुस्तकं म्हणजे मग नंतर तिथून जो ट्रेंड जो आहे, एज्युकेशनचा ट्रेंड जो आहे तो चेंज होत गेला आणि त्यानंतर मग 1970च्या दशकामध्ये इंटरनेट आलं आणि तिथून परत एज्युकेशन जे आहे एक नवीन वळणावर लागलं आणि ते म्हणजे इंटरनेटचा आविष्कार झाल्यानंतर इंटरनेटच्या द्वारे विद्यार्थी शिकू लागले आणि तुमचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स असतील, तुमचे PDF असतील, तुमचे काही व्हिडिओज असतील किंवा अजून तुमच्या काही नोट्स असतील, ते इंटरनेटच्या द्वारे विद्यार्थ्यांना शेअर केले गेले किंवा इंटरनेटवर www ह्या इंटरनेटवर ज्यावेळेस तुम्हाला कुठलीही इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इंटरनेटवर मिळत होती. आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीकडे मग नंतर आपण आलो. पण मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की आपण जो आजचा विषय निवडलेला आहे ऑनलाईन शिक्षण पद्धती ही ॲक्च्युली नवीन नाही आहे. ती कोरोनामुळे ज्यावेळेस आपलं हे मार्च महिन्यामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन लागलं आणि पूर्ण जग ठप्प झालं, सगळीकडे पूर्ण जग सगळं थांबलं, त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात आली की आपल्या देशावर जगावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि त्या संकटावर आपल्याला मात करणं हे गरजेचंच होतं. मग त्यासाठी आता काय करावं लागणार. सुरुवातीला सगळे गोंधळले होते. सुरुवातीला कोणालाही काहीही समजत नव्हतं की याच्याशी आपण 2 हात करणार तर कसे करणार. तर मित्रहो, मार्च महिना असल्यामुळे परीक्षा तोंडावर होत्या आणि त्याच्यामध्ये परीक्षा असल्या कारणास्तव विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागली आणि त्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आणि विद्यार्थ्यांना घरी थांबावं लागलं आणि विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं नुकसान झालं. पण ते 1 ते 2 महिनेच राहिले होते. मार्च म्हणजे एप्रिल मे मध्ये त्यांच्या एक्झाम्स असतात आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागतात. पण ते आपण सहन करू म्हणजे ते आपण काय म्हणतात त्याला स्वीकार करू शकत होतो. पण आपल्याला असं वाटलं की बाबा हे 1 ते 2 महिन्यामध्ये संपून जाईल. पण ते तसं झालं नाही आणि ते कंटिन्यू राहिलं आणि दुसरं शैक्षणिक वर्ष सुद्धा सुरू झालं. आणि दुसरं शैक्षणिक वर्ष सुरू असताना शाळा कॉलेजेस यांच्यासमोर हे खूप मोठं चॅलेंज होतं की आता विद्यार्थ्यांना आपण शिकवायचं तर कसं शिकवायचं, कुठला पर्याय आपण ॲक्सेप्ट करायचा, कुठला बदल आपण घडवून आणायचा. तर सर्व शाळा आणि कॉलेजेसकडे एकच पर्याय हा उरलेला होता आणि ते म्हणजे ऑनलाईन शिक्षण पद्धती. पण मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ऑनलाईन शिक्षण पद्धती हे आपल्यासाठी नवीन आहे. पण ऑनलाईन शिक्षण पद्धती हे खूप आधी सुरू झालेली आहे. खूप आधीपासून ऑनलाईन शिक्षण पद्धती प्रत्येक जण वापरते आहे. तुम्ही जर यूट्यूब चॅनल्स बघितले, तुम्ही फेसबुक जर का बघितलं तर भरपूर असे व्हिडिओज जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने कितीतरी विद्यार्थी त्याचा आधीपासूनच लाभ घेत आहेत. ह्या कोरोनामुळे आपल्याला हे ऑनलाईन शिक्षण पद्धती माहिती झाली किंवा प्रत्येक शाळांना ती इम्प्लिमेंट करावी लागली. चला तर मित्रहो, मी तुम्हाला सांगतो की ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे फायदे काय आहेत आणि आपण जर का त्याचे काही 1-2 तोटे असतीलही तर त्याच्यावर आपण कशा प्रकारे समाधान केलं पाहिजे. तर मित्रहो, ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आणि तो म्हणजे तुम्ही घर बसल्या शिकू शकता. तुम्हाला कुठंही जायची गरज पडत नाही. कुठंही तुम्हाला एखाद्या आवडत्या तुमच्या शिक्षकाकडून जर का तुम्हाला शिकायचं असेल आणि ते शिक्षक जर का तुमच्या शहरामध्ये अवेलेबल नसतील तर तुम्ही काय करणार.
तुम्ही शिक्षणापासून वंचित तर राहू शकत नाहीस. तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन शिक्षण पद्धतीद्वारे तुम्ही त्या सरांसोबत सहजरित्या पोहोचू शकता आणि ते सर आणि तुम्ही हे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करून त्या शिक्षकाकडून तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही शिकू शकता. जे पाहिजे ते तुम्हाला शिकायला मिळतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मला हे सांगायचं आहे की अत्यंत म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. जर का याचा विचार केला, आपल्याला सुरुवातीला असं वाटलं की नाही बाबा शिक्षण पद्धती जी आहे ही एक्सपेन्सिव्ह आहे, तुम्हाला नेटचा खर्च येणार आहे, तुम्हाला मोबाईलचा खर्च येणार, तुम्हाला लॅपटॉपचा खर्च येणार आहे. पण मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, ही जी आहे हे एक काय म्हणतात त्याला, एक टेम्पररी इन्व्हेस्टमेंट आहे. एकदा का तुम्ही ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. एकदा का तुम्ही ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट जर का केली तर त्यानंतर तुमचा हा जो खर्च असेल तो कमी होईल आणि त्याच्यानंतर हे खूप सोप्या रीतीनं विद्यार्थ्यांना सहजरित्या अवेलेबल असेल. मित्रांनो, मी तुम्हाला काही एक्झाम्पल देऊ इच्छितो. तुम्ही जर का यूट्यूबवर, गुगलवर जर का सर्च केलं तर जान्हवी पवार म्हणून हरियाणाची एक विद्यार्थी आहे. तुम्ही तिला एखाद्या वेळेस सर्च करा, जान्हवी पवार. जान्हवी पवार ही अशी विद्यार्थी आहे की तिने घर बसल्या बसल्या अनेक लँग्वेजेस शिकल्या आणि त्याच्यानंतर तिने ब्रिटिश ॲक्सेंट, इंग्लिश कम्युनिकेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिने घर बसल्या शिकलेल्या आहेत आणि ती आज CNN या इंटरनॅशनल न्यूज चॅनलवरती ॲज अ अँकर म्हणून कार्यरत आहे आणि ती हार्डली जास्तीत जास्त 18 वर्षाची विद्यार्थी आहे. दुसरं एक एक्झाम्पल विद्यार्थ्यांनो मला तुम्हाला असं द्यायचं आहे. प्रताप म्हणून एक तमिळनाडूचा विद्यार्थी आहे. प्रताप नावाचा एक विद्यार्थी आहे तमिळनाडूचा. त्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रॉनिक्समध्ये खूप आवड होती आणि लहानपणापासूनच त्याला निरनिराळे प्रयोग करायची खूप आवड होती. पण पैसा नसल्यामुळे आणि मार्गदर्शन नसल्यामुळे, पैसा आणि मार्गदर्शन ह्या दोन गोष्टी नसल्यामुळे तो व्यवस्थित त्याचं इलेक्ट्रॉनिक्सचं जे काही एज्युकेशन आहे तो शिकू शकत नव्हता. त्यांनी फॉरेनचे जे काही डेलिगेट्स आहेत त्या प्रत्येकाला मेसेजेस केले, मेल केले, त्याच्यात तुट्या लँग्वेजमध्ये, इंग्लिशमध्ये त्यांनी कम्युनिकेट केलं, पण कोणाहीकडून काहीही रिस्पॉन्स मिळाला नाही. तर त्याने नंतर एक पर्याय निवडला आणि तो म्हणजे ऑनलाईन शिक्षण पद्धती त्यांनी निवडली आणि ऑनलाईनवरच त्यांनी C++, पायथॉन सारख्या लँग्वेजेस तो शिकला आणि इलेक्ट्रॉनिक्सवरचे जे काय त्याला इलेक्ट्रॉनिक्सबद्दल जे काही नॉलेज पाहिजे होतं ते इंटरनेटद्वारे त्यांनी मिळवलं. आणि जापानला त्याला असं समजलं की जापानला एक कॉम्पिटिशन आहे की वेगवेगळे ड्रोन्स, आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स ड्रोन बनवायची एक कॉम्पिटिशन आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये तो उतरला आणि विद्यार्थ्यांनो त्या कॉम्पिटिशनमध्ये तो पहिला आला. विचार करा, आज त्याला कुठंही जायची गरज पडली नाही आणि कमी खर्चामध्ये त्याने सर्व शिक्षण जे आहे, सर्व काही आहे तो ऑनलाईन शिकला, आत्मसात केलं. त्याला जे पाहिजे त्या गोष्टी त्यांनी इंटरनेटद्वारे तो शिकला आणि त्याच्यानंतर त्याला जो त्याचा प्रोजेक्ट करायचा होता तो प्रोजेक्ट त्यांनी केला. बघा मित्रांनो, आपल्या जवळ आज एक असा जादुई डिव्हाइस आहे ज्याचा जर का तुम्ही व्यवस्थितरित्या जर का उपयोग केला तर तुमच्या लाईफमध्येही परिवर्तन हे येणार. निश्चितच तुमच्या लाईफमध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही, पण त्याचा व्यवस्थितरित्या तुम्हाला उपयोग करता आला पाहिजे. अदरवाईज डायव्हर्ट करणाऱ्या भरपूर गोष्टीही ऑनलाईन आहेत, जसं की टिकटॉक आहे, तुमचं अजून बाकीचे जे काय ॲप्स असतील ते ॲप्स आहेत जिथे तुम्ही डायव्हर्ट होता. पण त्याचसोबतच त्याचे भरपूर फायदे आहेत, जे फायदे जर का आपण त्याचा जर का विचार केला तर नक्कीच तुमचं आयुष्य घर बसल्या बदलू शकते. त्याच्यानंतर आपल्याला एक अजून महत्त्वाचा की सपोज कन्सिडर करा की आता तुम्ही शाळेमध्ये आहे, नॉर्मल कंडिशन आहे, कोरोना नाही आहे. तुम्ही एक इमॅजिन करा की नॉर्मल कंडिशन आहे, आपली मुलं रोज शाळेमध्ये जात आहेत आणि रेग्युलर लेक्चर्स वगैरे त्यांचे जे काय तास असतील ते रेग्युलर चालू आहे. अचानक समजा आपला एक विद्यार्थी आहे, तुमचा मुलगा किंवा मुलगी जी आहे ती आजारी पडते आहे आणि आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी जर का तुम्हाला सांगितलं की तुम्ही 15 दिवस 1 महिना मुलीला शाळेत पाठवू नका, तिला घरी आराम करू द्या, काही XYZ रिझन असू शकतं, त्या कारणाने तुम्हाला तुमच्या मनामध्ये असा विचार येईल, अरे 1 महिना आपल्या मुलीचं किंवा मुलाचं नुकसान होणार. जे काय अभ्यास शाळेमध्ये जो चालला आहे, जो काय अभ्यास चाललेला आहे
तो अभ्यास जर मला घर बसल्या मिळाला असता तर त्यावेळेस तुम्ही आवर्जून असा विचार केला असता की जर हे ऑनलाईन शिक्षण पद्धती असती, क्लासमध्ये जर का काय चालू आहे, शिक्षक काय शिकवतो आहे क्लासमध्ये, ते जर का मी घरी बसल्या बसल्या जर का पाहू शकले असते तर माझा अभ्यास बुडाला नसता. बघा ह्याचा किती मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. सकारात्मक दृष्टिकोन जर आपण ठेवला तर नक्कीच आपल्याला याचा कुठं ना कुठं तरी फायदा होणार आहे. दुसरा महत्त्वाचा फायदा मला असं पालकांना असं सांगावं असं वाटतं आहे, दुसरा सर्वात महत्त्वाचा फायदा असा आहे, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये शाळेमध्ये काय चालू आहे, टीचर कशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मुलांना शिकवतात, कशा प्रकारे ते गाईड करतात, हे सगळं तुम्ही घर बसल्या बघू शकता. म्हणजे भरपूर सर्व असे मला मेसेजेस पण मिळालेले आहेत. असे खूप कॉमेडी मेसेजेस असतात काही की ज्याच्यामध्ये पालक काहीतरी वेगवेगळ्या जे काय आहे त्यांचे जे काय शिक्षकांबद्दल जे काय त्रुटी असतील ते पण शेअर करतात की तुम्ही अशा पद्धतीने शिकवलं पाहिजे, तशा पद्धतीने शिकवलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लाईव्ह फीडबॅक मिळतो आहे. लाईव्ह फीडबॅक असा मिळतो आहे की आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना काय शिकवलं जात आहे, शाळेमध्ये काय शिकवलं जात आहे ते तुम्ही घर बसल्या बघू शकता. हा एक सर्वात महत्त्वाचा आणि खूप असा चांगला फायदा आपल्याला झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, मुलांचा वेळ वाचला. आता वेळ कसा वाचला म्हणजे मुलांना काही काही विद्यार्थ्यांचं असं आहे की शाळा जवळ असतात त्यामुळे ते वॉकिंग डिस्टन्सवर असतात तर ते जाऊ शकतात. पण काही विद्यार्थ्यांचं असं आहे की सकाळी 6 वाजता उठावं लागतं, तयारी करावं लागते, 7 वाजता बस पकडावी लागते आणि त्याच्यानंतर 8 वाजेपर्यंत ते स्कूलमध्ये पोहोचतात. म्हणजे त्यांचे 2 तास तुमचे इथे जे आहेत तो जो वेळ आहे तो खूप मोठा स्पॅन आहे. माझे काही असे म्हणजे माझा स्वतःचा रिलेटिव्ह, माझा पुतण्या जो आहे, मला त्याची आई सांगते की हा पहिला विद्यार्थी असतो जो सकाळी शाळेमध्ये जातो. म्हणजे 7 वाजता शाळा 8:30 वाजताची असते आणि याला 7 वाजता स्टॉपवर उभं राहावं लागतं. 8:30 वाजता तो शाळेमध्ये पोहोचतो आणि दुपारी येताना, घरी येताना 1 वाजता त्याची शाळा सुटते, पण हा 3:30 वाजता घरी येतो. विचार करा, हा तुमचा जो ट्रान्सपोर्टचा जो खर्च आहे तो तुमचा इथे कुठेतरी नक्कीच वाचलेला आहे, नक्की वाचलेला आहे. आणि मी जी तुम्हाला शिक्षणाची जी विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, जी शिक्षणाची जी मी उत्क्रांती सांगत होतो की ऑनलाईन शिक्षण पद्धती ही ॲक्च्युली आता जुनी झालेली आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धती हे पहिलेपासून खूप वर्षापासून, जवळजवळ 10 ते 15 वर्ष आधीपासून ऑनलाईन शिक्षण पद्धती, IT कंपनीमध्ये सर्व टीम्स ज्या आहेत ते ऑनलाईन याच्याद्वारेच, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच ते आपले फॉरेनमध्ये काय क्लायंट बसलेले असतात आणि इथे ते तुमचे प्रोजेक्ट्स एक्सप्लेन करत असतात आणि इथून तुमच्याकडून ते काम करून घेत असतात. म्हणजे ॲक्च्युली ही पद्धत जी आहे ती नवीन नाही आहे. आपल्याला ही आता माहीत पडते आणि उलट तर आपल्याला ही संधी मिळालेली आहे की ऑनलाईन शिक्षण पद्धती आपणही इम्प्लिमेंट केली पाहिजे, शाळांनीही ऑनलाईन शिक्षण पद्धती इम्प्लिमेंट केली पाहिजे. आणि भरपूर स्कूल्स अशा आहेत, खूप स्कूल्स अशा आहेत मित्रांनो की ज्या स्कूल्सने म्हणजे हे ऑनलाईन शिक्षण पद्धती इम्प्लिमेंट सुद्धा केलेल्या आहेत. आणि जवळजवळ 80% स्कूल्स अशा आहेत की ते फ्लॉलेसली ही ऑनलाईन शिक्षण पद्धतीद्वारे आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवत आहेत. मग आपण कुठेतरी मागे पडणार आहोत का? आपण जर का हे ॲक्सेप्ट केलं नाही तर नक्कीच जगापेक्षा आपण कुठेतरी मागे पडू. मित्रांनो, आत्ताच काही दिवसाआधी एक कार्यक्रम झाला ज्यामध्ये आपल्याला आपले सन्माननीय, आपल्या देशाचे प्रधानमंत्री, त्यांनी आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे आणि त्या फॉर्म्युलामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, IT + IT = IT. त्या फॉर्म्युलामध्ये ते असं सांगतात, डिजिटल इंडिया. आता त्या फॉर्म्युलामध्ये ते असं सांगतात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्लस इंडियन टॅलेंट = इंडिया टुमॉरो. मग आता ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. जर तुम्ही पालक असणार, जर तुम्ही विद्यार्थी असणार तर ह्या गोष्टीचा एकदा विचार करा की आपल्या प्रधानमंत्री जे श्री नरेंद्र मोदी आहेत, त्यांनी जर का एक स्वप्न बघितलं असेल आणि ते जर का डिजिटल इंडिया असं जर का बोलत असतील तर आपण त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकू का? किंवा आपण तिथे टिकू शकू का?
जर आपण आजही हाच विचार केला, की नाही ऑनलाईन शिक्षण पद्धती आपण नाही स्वीकारायची आहे, आता आपण एका मुद्द्याकडे येऊ की नाही ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही, किंवा तुम्हाला असं जर वाटत असेल की बाबा त्याचा शारीरिक विकास होत नाही, किंवा त्याच्या डोळ्यांवर त्रास होतो, किंवा एकाग्रतेची कमी असते, तर ह्यासाठीही आपल्याकडे भरपूर उपाय आहेत. असं नाही आहे की आपल्याकडे उपाय त्याच्यावर बिलकुलच नाही आहे. आणि मी असंही म्हणत नाही की याचे नुकसान नाही आहे, मी असंही म्हणत नाही. पण जर नुकसान असतील तर त्याच्यावरही आपण प्रिकॉशनरी मेजर्स हे घेऊ शकतो. आणि ते मेजर्स असे प्रिकॉशनरी मेजर्स अशा प्रकारे घेऊ शकतो मित्रांनो, जर शाळांना ॲक्च्युली गव्हर्नमेंटनी हे आधीपासूनच इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि वेळोवेळी गव्हर्नमेंट शाळांना इन्स्ट्रक्शन्स देत आलेली आहेत. आता गव्हर्नमेंटने ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की जो ऑनलाईन शिकायचा जो वेळ आहे, म्हणजे जो टायमिंग असणार आहे तो कमी असला पाहिजे, लिमिटेड असला पाहिजे. म्हणजे शाळेत जितकं शिकवलं जाते तो टायमिंग कुठेतरी कमी असला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही इंटरवल जर का व्यवस्थित ठेवले, म्हणजे तुमचे जे लेक्चर्स असतील, जे तास असतील, त्याचे जर का तुम्ही इंटरवल्स जर का व्यवस्थित ठेवले, तर मला असं वाटते हळूहळू ही जी शिक्षण पद्धती आहे ही पण तुम्हाला हॅबिच्युअल होऊन जाणार आणि नंतर मग असं वाटणारच नाही. मित्रांनो, मला तुम्हाला एक असं सांगावं असं वाटतंय की ज्या वेळेस आमच्या कॉलेजमध्ये हे ऑनलाईन एज्युकेशन इम्प्लिमेंट करायचं ज्या वेळेस ठरलं की आता आपल्याला हे जे लेक्चर्स आहेत हे ऑनलाईन घ्यायचे आहेत, सुरुवातीला आम्हीही खूप नर्वस झालो होतो की अरे बापरे, म्हणजे सर्व विद्यार्थी आता ऑनलाईन असतील. म्हणजे ॲक्च्युली शिकवायचं तेच होतं, म्हणजे त्याबद्दल काही दुमत नाही. पण आपण कधीही तो एक्सपिरियन्स घेतलेला नव्हता, त्याचा कधीही अनुभव नव्हता, त्याच्यामुळे ती नर्वसनेस होती. पण पहिलं लेक्चर झालं, पहिल्या लेक्चरमध्ये थोडंसं भीती वाटली, पण इझिली तो ओव्हरकम केला गेला. आणि त्याच्यानंतर आज जवळजवळ 1 महिना झालेला आहे आम्ही ऑनलाईन लेक्चर्स घेतो आहे आणि काहीही वाटत नाही, आम्हालाही लेक्चर्स घेताना काहीही वाटत नाही की बाबा ऑनलाईन आपले लेक्चर्स आपण घेतो आहे. उलट आम्हाला आता खूप जास्त तयारी करावी लागते. होऊ शकते कदाचित आम्ही जे शिकवतो आहे, म्हणजे आमचे विद्यार्थीच नाही तर त्यांचे पालक सुद्धा आम्हाला बघत असतील आणि ऑब्झर्व करत असतील की हे कॉलेजेसमध्ये काय शिकवतात. तर ह्या जे ऑनलाईन आहे, जी शिक्षण पद्धती आता जी आलेली आहे ती आपल्याला लवकरात लवकर, कारण की आपण ऑलरेडी मागे आहोत आणि ते मागे असण्याचं कारणही मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. मी जे तुम्हाला म्हटलं की उत्क्रांती, एज्युकेशनची जी उत्क्रांती, पहिली गुरुकुल शिक्षण पद्धती, नंतर प्रिंटिंग, त्याच्यानंतर WWW इंटरनेट, आत्ताची जी शिक्षण पद्धती असणार आहे ती याच्या वेगळी असणार आहे. आणि ती शिक्षण पद्धत म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी. हे वर्ड्स कदाचित तुमच्यासाठी नवीन असतील, ऐकण्यात आलेले असतील, पण काय आहे तुम्हाला माहीत नसेल. तर इथून पुढचं जे शिक्षण होणार आहे क्लासरूम्समध्ये शिक्षकासोबत विद्यार्थ्यांसोबत मशीन्स पण असतील आणि शिक्षकांना ते गाईड करतील. सर्व विद्यार्थी सारखे नसतात. एखादं जर का गणित तुम्ही जर का सोडवत असणार तर ती मशीन त्या शिक्षकाला सांगेल की हा विद्यार्थी जो आहे, या विद्यार्थ्याला ते समजत नाही आहे, कुठेतरी त्या विद्यार्थ्याला समजून सांगायची गरज आहे. व्हर्च्युअल रियालिटीने याच्यानंतर जे पुढचे जे शिक्षण असणार आहे ते व्हर्च्युअल रियालिटीवर असणार आहे. म्हणजे तुम्हाला बसल्या बसल्या समजा सौरमंडलाचं जर का शिक्षण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला म्हणजे फक्त आणि फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जाणार नाही, तर तुम्हाला व्हर्च्युअल रियालिटी थ्रू पूर्ण सौरमंडल आपलं कसं दिसते, सूर्य कसा दिसतो, चंद्र कसा दिसतो, त्याच्यानंतर आपली पृथ्वी कशी दिसते, त्याचे वेगवेगळे निरनिराळे व्ह्यूज कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला पुढे याच्यानंतर व्हर्च्युअल रियालिटीद्वारे आपल्याला शिकायला मिळणार आहे. ऑगमेंटेड रियालिटी जो प्रकार आहे, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड